नमस्कार मित्रांनो, मी विनोद लक्ष्मण भोयर, राहणार सुली, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. मोबाईल नंबर 9823823131. आपण कोऱ्या सोयाबीनवरती फवारणी करणार आहोत आणि कोऱ्या सोयाबीनवरती कसे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो तुम्हाला. कारण आपण याच्या आधीचा व्हिडिओ जो दिला तर तो तूर सोयाबीनमधला दिला आणि आता कोऱ्या सोयाबीनमध्ये आपल्याला व्हिडिओ द्यायचा आहे. तर कोऱ्या सोयाबीनमध्ये काय करतात की बरेच जण शेतकरी काय करतात, क्युरिनची डब्बी घेतात. पण हे क्युरिनमुळे काय होते, तुमचा डोस जर मेंटेन नाही झाला तर तुमच्या सोयाबीनवर डबल हात पडला तर याच्यामुळे क्रॉचिंग येऊन तुमचं सोयाबीन ज्या पोझिशनला स्टॉप आहे त्याच पोझिशनला राहते, हाईट घेत नाही. कारण काय होते, ज्या दोन्ही टाईमला आपण फवारत होतो त्या टाईमला जी डस्टिंग उडते दोन्ही माणसाची, ते मला त्या 3 तासावरती ते 3 तास हाईट घेत नाहीत. तर याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, कॉम्बिनेशनमध्ये याला तयार केलेलं आहे. तर हे घेताना काय करायचं आहे की आपण नागार्जुना कंपनीचे मॅश हे तणनाशक घेतले इमॅथायपर. तर हे वापरताना 500 लिटर पाण्याला 1.5 लिटर घ्यायचे आणि पाण्यामध्ये हे 1 नंबरला टाकायचे. त्याच्यानंतर तुम्ही आणि पंपाला हे 50 ते 60 मिली घ्यायचे. कारण काही शेतकरी पंपाने फवारतात, काही ट्रॅक्टरने फवारतात. आमच्या वाशिम जिल्ह्यात सर्रास ट्रॅक्टरने फवारणी करतात. आणि गवत मारणीसाठी हे नोवा घेतलेलं आहे, फेनॉक्झोक्वाक मिथाईन. तर हे वापरताना 500 लिटर पाण्याला 1 लिटर वापरायचे आणि पंपाला 40 ते 50 मिली वापरायचे मित्रांनो. हे पाण्यामध्ये 2 नंबरला टाकायचे. 3 नंबरला तुमची क्युरिनची डबी घ्यायची. ही वापरताना ही डबी 15 ग्रॅमची येते. तर ही फक्त आपल्याला 20 ते 22 ग्रॅम वापरायची 500 लिटर पाण्याला. कारण याच्यामध्ये आपलं 500 लिटर पाण्यामध्ये आपलं 4 एकर क्षेत्र होते. तर कारण क्युरिनचा डोस हा जास्ती नाही जाऊ देत, कारण आपण इमॅथायपर सोबत मिक्स करायला लागलो. आणि ही पंपाला जर वापरायची असेल तर तुम्हाला एका पंपाला फक्त 1 ग्राम वापरायचं आहे. तर याचा तुम्ही काय करायचं आहे, 15 ग्लास द्रावण तयार करायचं एका बकेटमध्ये आणि ते 15 ते 18 ग्लास आणि ते द्रावण तुम्ही एका ह्याच्यात टाकायचं. कारण हे ग्रॅमचं माप आता तुमच्याकडे नाही आहे, माझ्याकडे ग्रॅम मिलीचे माप आहे. तर मी काटा आणलेला आहे सोबत, पण आज व्हिडिओमध्ये आणलेला आहे. अशा प्रकारे ही 3 नंबरला डबी टाकायची आणि 4 नंबरला तुमचं अमोनियम सल्फेट जे येते, हे आपला पिवळपणा येते त्याच्यासाठी हे काम करते. कारण इमॅथायपरचा आणि याचा शॉक बसते ना, तर त्यासाठी हे तुम्हाला हिरो पडायसाठी दिलेलं राहते. तर हे तुम्ही पंपाला 500 लिटर पाण्यात 1.5 किलो टाकायचं आणि पंपाला 60 ग्रॅमच्या जवळपास वापरायचं आहे. हे तुमचं 4 नंबरला टाकायचं आहे. आणि 5 नंबरला तुमचं स्टिकर टाकायचं आहे. स्टिकर कोणत्याही फवारणीत सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, कारण सगळ्यात औषध फाडायला कारणीभूत ठरते तर ते स्टिकरचा डोस जर मेंटेन नाही झाला तर तुमचा औषध फाटते. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या कोऱ्या सोयाबीनवरती फवारणी घेऊ शकता. आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते ग्रुपमधले की बा नुसती विनोद भाऊ तूर आहे आमची, तर तुरीमध्ये तुम्ही क्युरिन वापरू नका, फक्त एवढंच कॉम्बिनेशन घ्या, इमॅथायपर आणि नोवान फेनॉक्झोक्वाक मिथाईन, म्हणजे गवतवर्णी आणि रुंद पाण्याचं. एवढंच तुम्ही तुरीमध्ये प्लेन घेऊ शकता. जिथं कोरं सोयाबीन आहे तिथे क्युरिन घ्या. आणि ज्या शेतकऱ्यांना कमी पैशात करायचं आहे पण स्वतः मेहनत घेत असतील तर ते नोवान आणि क्युरिन या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊ शकता. 4 एकरासाठी तुम्ही याच्या 3 डबे वापरू शकता आणि 1 लिटर नोवा वापरू शकता. पण ह्याचा डोस तुमचा हात जर डबल पडला तर तुमचा कार्यक्रम लागते मित्रांनो. कारण माझा 4 वर्ष आधी असाच कार्यक्रम लागला, त्याच्यामुळे मी याला हे असं कॉम्बिनेशन तयार करून पाहिलं आणि मी सक्सेस झालो. त्याच्यामुळे आपलं सगळं मेलही पाहिजे आणि सोयाबीनला पण जास्ती शॉक बसला नाही पाहिजे, ते हिशोबाने मी हे कॉम्बिनेशन तयार केलं मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.